नमस्कार, मी तनिष्का बेहरे आज तुमच्या समोर शिवछत्रपती महाराजांबद्दल काही बोलू इच्छिते. महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्यांच्या टापानं, आणि हाच इतिहास घडवला शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजरा तर शिवछत्रपती महाराजांना, मुजरा त्या छत्रपती शिवरायांना, ज्यांच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, ज्यांच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही. अथंग आहे सागरा समान, जे अथंग आहे सागरा समान, ज्यांचा छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, ज्यांचा छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान. ते त्या सूर्याची शान, मराठी मनाचा अभिमान. काळीज आहे सह्याद्री ज्यांचं, ज्यांना शंभूंचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्यांचं पहिलं स्थान, ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंतस्थ सिंहासनाधीश्वर, योगीराज श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली. परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत, तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, त्यांचा संस्कारांचा आणि शंभूंचा पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, 105 हुतात्म्यांचा बलिदानाचा आणि त्या किल्लीच्या तक्ताऱ्यांना घाम फोडणाऱ्या जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि आज महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपले. परंतु आपण माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला. त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरली आहे. ह्याच विषयावर मला तुम्हाला एक प्रसंग सांगावासा वाटतो. 5-6 वर्षांपूर्वी इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. तेव्हा त्यांना काही गाईडनी प्रश्न विचारला की तुम्हाला आमचं सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचं की प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचं? तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणाले, मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहलही नको आणि सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको. माझ्या देशाच्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, ह्या देशाच्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, तर मला राजाचा रायगड बघायचा आहे. आणि तेव्हा सर्व गाईड्स त्यांना घेऊन रायगडला गेले. म्हणून मला तुम्हाला एकच गोष्ट सांगावीशी वाटते. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात आणि जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कुठून आले आहात, तर त्याला अभिमानाने सांगा की ज्यांनी मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणाला देखील जगायला शिकवलं, अशा छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवरून आम्ही आले आहोत. म्हणूनच तर म्हणावंसं वाटतं ज्या मातीत जन्मलो त्या मातीचा रंग सावळा जरी असला तरी छाती ठोकून सांगते की मी शिवबाचा मावळा आहे, की मी शिवबा
देवाकडे आपण राहायला घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडाच दिला. आणि देवाकडे आपण पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्रच दिला. पण देवाकडे जेव्हा आपण एक देव माणूस मागितला तर देवा